नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण आजचे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत की अंजलीने प्लॅन केल्यामुळे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही कुल्फी आणायला जातात. जी कुल्फी ऑनलाईन मिळत नाही अशी कुल्फी त्यांनी सांगितलेली असती. त्यामुळे आता हे दोघे गेल्यानंतर रस्त्यात काय काय होणार आहेत प्रेक्षकांनो, हे बघायला तुम्हाला मज्जा येणार आहेत. आणि अजून एक गोष्ट, इकडे आकाश हा नम्रताला प्रपोज देखील करतो, पण कुठे करणार? त्याच कुल्फीच्या गाड्यावर जिथे अर्णव आणि ईश्वरी जाणार आहेत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप मजेदार आहेत. तुम्हाला खूप मज्जा येणार आहेत, तर नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. इकडे आकाशने नमूला फोन केलेला असतो. नमू म्हणते की हॅलो आकाश सर, काय झालं? माझा फोन का टाळताय तुम्ही? आकाश म्हणतो की अगं नम्रता, सकाळपासून बिझी होतो म्हणून तुझ्याशी बोलता नाही आलं. इकडे नमू म्हणते की आकाश सर, माझ्या डोक्यात नसते विचार आले. नमू म्हणते की मला असं वाटलं की तुम्ही रागवलात आहेत का माझ्यावर. आकाश म्हणतो की असं का वाटतंय तुला? आय एम सॉरी. इकडे आकाश म्हणतो एनिवे, मग आता काय करायचं मी? इकडे बघा, आता अर्णव चिडलेलाच असतो ईश्वरीवर, आपल्याला माहितीये. त्यामुळे आजी म्हणतात की चिंटूचा राग शांत करायचा ब्रह्मदेवाला सुद्धा जमणार नाहीये. आजी म्हणतात की मला त्या ईश्वरीचं इतकं कौतुक वाटतं ना, हे असं असून सुद्धा किती बिचारी जपते त्याला, किती सांभाळून घेते. मामा म्हणतात की अगदी बरोबर बोललीस तू आई. मग अंजली म्हणते की म्हणून असं मला वाटतं की आपण तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं. मामा म्हणतात की मग काय सरप्राईज द्यायचं, तुझ्या मनात काय आहे? अंजली म्हणते की आपण त्या दोघांना कुठेतरी बाहेर पाठवूया का? म्हणजे ते मागे एकदा पाणीपुरी खायला गेले होते तसं कुठेतरी पाठवूया. अंजली म्हणते की कुल्फी खायला पाठवूया, आणि सगळे हसतात. आजी पण म्हणतात की चालेल चालेल. मामा म्हणतात काय चालेल काय, कमाल आणि वाईट आयडिया आहे ही. मामा बरोबर म्हणतात की ते म्हणतात अगं दोघांचा मूड काय ते बघ, दोघे बाहेर एकत्र कुल्फी खायला जातील का ते बघा. मग आजी म्हणतात की अरे ते जाणारच नाहीये, आपण त्यांना घोड्यावर बसवायचं आणि घेऊन जायचं, असं केलं तर. मामा म्हणतात की तुला काय वाटतं, आपला हा डाव न कळायला आपला अर्णव काय दूध खुळा आहेत का? लगेच सांगेल आपल्याला मी ऑनलाईन मागवतो, बाहेर कशाला जायला हवं. इकडे आता आकाश पण म्हणतो की नाही आपण ऑफलाईन नाही ऑनलाईनच भेटूयात. इकडे नम्रता घाबरते आणि म्हणते की सर, अहो काय आत्ता? आकाश म्हणतो का काही प्रॉब्लेम आहेत का? नमू म्हणते की नाही सर, तसं नाहीये. आकाश म्हणतो की विश्वास नाहीये का तुझा माझ्यावर? आकाश बघा तिला म्हणतो की तू फ्रेंड मानत नाहीस का मला? नमू तेवढ्यात म्हणते की नाही. ती म्हणते की असं नाहीये. आकाश म्हणतो असं नाही येत, मग येतेस ना तू? आकाश म्हणतो की मी येतो ना तुला पिक करायला, आणि मी तुला घरी पण ड्रॉप करेल. व्हॉट्सए. नमू म्हणते ठीक आहेत, पण आपण कुठे जायचं? आणि आकाश म्हणतो की आपण रांगखिल्यावरच्या गाडीवर कुल्फी खायला जायचं. आणि इकडे आजी पण तेच सांगतात की रांगखिल्यावरच्या गाडीवर कुल्फी ऑनलाईन मिळणार आहेत का? आजी म्हणतात की प्रत्यक्षात जायला हवं ना. आता अंजलीचा चेहरा असा हसरा होतो आणि ती म्हणते की हो ग आजी, काय बेस्ट आयडिया दिलीस तू. तो इंदोरचा कुल्फीवाला आहेत, म्हणजे ईश्वरीला सुद्धा खूप आवडेल. आजी डोक्याला हात लावून म्हणतात हो, पण तो चिंटू तर त्याला व्हायला हवा ना. अंजली म्हणते की मामा म्हणाला तसं चिंटू हुशार आहे, पण मीही त्याची बहीण आहे, मी त्याहून जास्त हुशार आहेत. अंजली म्हणते की मी त्याला सांगेल मला कुल्फी खायचे डोहाळे लागले आहेत म्हणून. बघा ही आयडिया त्यांना बरोबर वाटते आणि मामा म्हणतात की कमाल आयडिया आहेत. इकडं आता मोर्चा चालू झालेला असतो घरामध्ये. मामा म्हणतात की मिळालीच पाहिजे. अंजली म्हणते की कुल्फी मिळालीच पाहिजे. मामा म्हणतात की कोण म्हणतं देणार नाही. अंजली म्हणते घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आता हे अर्णवला कळत नाही की यांचं नेमकं काय चाललं आहे ते. आणि इकडे ईश्वरी मस्त मजा घेत असते. इकडे अर्णव ऑनलाईन ऑर्डर करणार, तेवढ्यात मामा म्हणतात की ऑनलाईन नाही, ऑनलाईन विनलाईन चालणार नाही. अंजली म्हणते की कुल्फी शिवाय ऐकणार नाही. अंजली डायरेक्ट म्हणते की जा तुम्ही दोघं जाऊन घेऊन या बरं. अर्णव म्हणतो हिच्यासोबत का जाऊ? अंजली म्हणते की हो, मी तुझी बायको आहे ना ती, मग तू तिलाच घेऊन जाणार ना. ईश्वरी म्हणते की ताई, यांनी जरी नेलं नाही ना तरी मी यांच्यासोबतच जाणारच आहे. अर्णव म्हणतो की मी माझ्या गाडी सोबत कोणासोबत जायचं हे मी ठरवणार. ईश्वरी म्हणते की ताई, मी तुम्हाला हवी आहेत ना. अंजली म्हणते की मला तर बाबा तूच हवी आहे. ईश्वरीने कुल्फी आणल्याशिवाय मी खाणारच नाही. मामा पण बघा लहान मुलांसारखंच करतात. ते म्हणतात हो मी सुद्धा. मामा म्हणतात की हे अर्णव बाळा, एवढं करायचं नसतं रे, जा ना घेऊन. अर्णव म्हणतो की हे तुमचं काय चाललं आहेत ना हे कळतंय मला. हो आजी. आजी म्हणतात कळू देत ना, मग मी काय घाबरते की काय तुला? आणि बघा सगळेजण आनंदात
मामा म्हणतात चला चला आणि सगळेजण आता ह्या दोघांना बाहेर ड्रॉप करायला सोडवायला जातात आणि मामा जोरात म्हणतात की हे हे कुल्फी कुल्फी. इकडे बघा आता इकडे ही नमू सुद्धा त्याच गाड्यावर कुल्फी खायला जाणार आहे. ती म्हणते की हे देवा, आज पहिल्यांदा आईला न सांगता मी कुठेतरी चालली आहे. ती म्हणते की प्लीज देवा काही प्रॉब्लेम नको होऊ देऊ. आणि आकाशही तिला घेण्यासाठी आलेला असतो आणि हिला आता आकाशचा फोन येतो आणि ती फोन उचलते आणि म्हणते की आकाश सर. हा हॅलो आकाश सर. आकाश म्हणतो की तू रेडी आहेस? ती म्हणते की हो मी रेडी आहे. हा आलेच. आणि प्रेक्षकांना आता बघा ही नमू दबक्या पावलांनी आणि स्वेटर वगैरे घालून कोणी आहेत की नाही याचा आधी कानोसा घेते आणि मग घराच्या बाहेर पडते. आणि आता नमू जाते तर खरी पण आकाशला म्हणते की सर मला खूप भीती वाटते. आकाश म्हणतो की मी आहे ना रिलॅक्स. आणि यांचा मोर्चा चालूच असतो प्रेक्षकांनो. हे आकाश आणि म्हणजे अर्णव आणि ईश्वरीला बाहेरपर्यंत पोहोचवायला येतात पण ओरडत असतात कुल्फी 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 कुल्फी. आणि प्रेक्षकांना इथे मामा सुद्धा लहान झालेले असतात. आणि बघा आता अर्णव त्यांच्याकडे बघून म्हणतो अर्णव म्हणतो की गाड्या गाड्या कुठे आहेत? मामा म्हणतात की अरे गाड्या कुठे गेला? अरे आत्ता आठवलं, 3 गाड्या आजच सर्व्हिसिंगला दिल्या आहेत आणि एक गाडी जी होती तर आकाश घेऊन गेला आहेत. आता आजी म्हणतात की अगं बाई आता काय करायचं? अर्णव म्हणतो की काय नाही आता आज जाऊया आणि ऑनलाईन ऑर्डर करूया. मामा म्हणतात की ए ऑनलाईन वगैरे नाही मला रामखिलावरचीच कुल्फी हवी आहेत. आजी पण म्हणतात की हो हो. अंजली म्हणते हो हो. अंजली म्हणते की अरे एक व्हेकल आहेत की आपल्याकडे? आणि मामा त्याच्याकडेच हात करून म्हणतात की कुठली? अंजली म्हणते की अरे ही काय ईश्वरीची 2 व्हीलर. मामा म्हणतात अरे हा. आणि आजी पण म्हणतात की अय्या खरंच की ह्याच स्कूटीवर न जाऊन घेऊया तुम्ही कुल्फी. अर्णव म्हणतो की नाही नाही आजी हे पॉसिबल नाहीये. आजी म्हणतात की का? अर्णव म्हणतो हिची स्कूटी आहेत ना ही जाईल आणि घेऊन येत जा जा. ईश्वरी म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाहीये, तसंही माझ्या स्कूटीवर कोण बसवणार हे मीच ठरवणार. अर्णव म्हणतो की जा जा. आणि असे ना 100 स्कूटींचे शोरूम उभे करू शकतोय मी, जा जा. अंजली म्हणते की ते तू घेशीलच रे. अंजली म्हणते की तुला चालवता कुठे येते रे. आणि ना ह्यावर आहे ना सगळे जण ना खूप किती असतात आणि मला सुद्धा खूप खूप हसायला येतं कारण अंजली ना खूप छान बोलली. ईश्वरी सुद्धा खूप असते. ती म्हणते की हाऊ ताई एकदा ना मी यांना माझ्या स्कूटीवरनं घेऊन गेले होते. ईश्वरी म्हणते की सारखे आपले मागे बसून हळूहळू चालू हळूहळू चालव. अंजली म्हणते मस्करी करून घेते आणि म्हणते की ए मस्करी करू नको माझ्या भावाची, त्याला 2 व्हीलर चालवता येत नाही. अर्णव म्हणतो मला कधी 2 व्हीलर आवडलीच नाही, मी 4 व्हीलर आवडते आणि 4 व्हीलरच चालवली आहे. ईश्वरी म्हणते की बरोबर आहे तुम्हाला स्कूटर नाहीच आवडणार सर माहिती आहे ना. अर्णव म्हणतो की का? ईश्वरी म्हणते की बॅलन्स तोल तो सांभाळावा लागतो ना. ईश्वरी म्हणते की तुमचं काय कधी हे टोक तर कधी ते टोक, बॅलन्स हा शब्द आवडतच नाही ना तुम्हाला. अर्णव म्हणतो की या 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि यांचा इथे काहीच संबंध नाहीये. ईश्वरी म्हणते की अहो असा कसा संबंध नाहीयेत सर? ईश्वरी म्हणते स्कूटर चालवताना एकदम वेगळा दिमाग लागतो, एकदम थंड दिमाग कुल्फीवाला. अर्णव म्हणतो की तू चॅलेंज देते का मला? ईश्वरी म्हणते की नाही नाही मी द ग्रेट ASRला आणि चॅलेंज नाही नाही. ईश्वरी म्हणते की आपल्याला काही गोष्टी येत नाहीत ते कबूल करावं आपण. आणि आता अर्णव लगेच तयार होतो. तो म्हणतो की मी स्कूटर चालवणार. तेवढ्यात आजी पण म्हणतात की नको रे बाबा. मामाही म्हणतात नको रे अर्णव. आणि अंजली पण म्हणते की नको चिंटू. अर्णव म्हणतो की मी स्कूटर चालवणार, दॅट्स फायनल. ईश्वरी म्हणते की बढिया आज कर हिलो ट्राय. ईश्वरी म्हणते हा फक्त मी बागे बसणार आहे तर तुमच्या. ईश्वरी म्हणते की मला काळजी आहे माझ्या स्कूटरची. आता बघा इकडे यांनी सगळा प्लॅन करून अर्णवला स्कूटी चालवायला लावलेली असती. आता ईश्वरी म्हणते की आजी येतो आजी म्हणतात की लवकर या आणि अर्णव आता मस्त हेल्मेट वगैरे घालतो, स्कूटीवर बसतो आणि ईश्वरी त्याला सांगते की सर म्हणजे चावी फिरवा म्हणजे गाडी स्टार्ट होईल. अर्णव म्हणतो की माहिती आहे मला. आणि तो डायरेक्ट रेस करतो, अचानक पुढे जातो. सगळे म्हणतात की अरे ईश्वरी म्हणते सर हे काय करताय हळू. ईश्वरी म्हणते की मी बसणार आहे थांबा. आणि अर्णव रिव्हर्स गिअर घेतो. ईश्वरी म्हणते की सर मागे नाही पुढे. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही पहिले आहात जे स्कूटरवरती रिव्हर्स गिअर टाकतायत. आणि हे आता दोघे जण
कुल्फी आणायला गेले असतात. आजी म्हणतात की सावकाश चालू रे बाबा, पण इकडे मामा स्वतःचं डोकं खाचवतात आणि म्हणतात की अंजली आई हा ज्या स्पीडने गेला आहे, मला नाही वाटत की कुल्फी आजच खायला मिळेल आपल्याला. आजी म्हणतात की ती ईश्वरीच जाणे, आणि आजी म्हणतात की चला वाट बघण्याशिवाय दुसरं काय करणार आहेत आपण. आणि आता इकडे ईश्वरी आणि यांची छान अशी रोमॅन्टिक ड्राईव्ह चालू असते. आता ईश्वरीने अर्णवच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो, पण ते अर्णवला बहुतेक आवडलं नाहीये, म्हणून तो तिच्यावर थोडा चिडतो. अर्णव म्हणतोय की काय करते. ईश्वरी म्हणते काय झालं. अर्णव म्हणतो टच कशाला करते, चालवतोय ना मी गाडी. अर्णव तिला म्हणतो की उगाच चिकटू नको, मागे राहा. पण ईश्वरीला ना हसू सुधरत नाही. आणि इकडे आपण बघतो आता त्यांचा हळूहळू कासवाच्या स्पीडने येणं असतं. आणि इकडे नमू म्हणते की आकाश सर तुम्हाला सांगू, मी आज खूप दिवसांनी कुल्फी खाते. ती म्हणते की इंदोरमध्ये आमच्या घराजवळ सराफा बाजार आहेत. आमची इच्छा झाली की आम्ही चाट आणि कुल्फी दोन्हीही खाऊन घ्यायचो. आकाश म्हणतो की वेल आय कॅन सेज ऑल वन थिंग. नमू म्हणते की काय. आकाश म्हणतो की बढिया. नमू म्हणते की तुम्हाला माहिती काय सर, आम्ही जिथे कुल्फी खायला जायचो ना तेव्हा स्वतः आम्ही मटक्यात हात घालून कुल्फी खाऊन घ्यायचो. आणि नमू म्हणते की पहचान होते ना आमची, त्यामुळे तो काहीच बोलायचा नाही. आकाश म्हणतो की हो मग तू ते इथे पण करू शकते, डोंट वरी. नम्रताला हे ऐकून जरा आश्चर्यच वाटतं प्रेक्षकांनो. आकाश त्यांना म्हणतो की हे ना भैया. तो म्हणतो की हा बिलकुल करू शकतेस. नमू म्हणते की पक्का. आकाश म्हणतो की हो ऑफकोर्स. नमू म्हणते की बर बघते मी आज मला कोणती कुल्फी मिळणार आहे ते. आणि नमू आता त्याच्यात हात घालते, पण तिला काही जाणवतच नाही. ती म्हणते की हे भैया ये इसमें तो कुल्फीच नाहीये. आकाश म्हणतो की शोध शोध सापडेल. नमू शोधत शोधत असते आणि तेवढ्यात ती म्हणते की हा सापडली. आणि नमू ते बाहेर काढते आणि एका अंगठीचं म्हणजे बॉक्स असतो. आणि नमू म्हणते की हे हे काय. नमू उघडते आणि त्यात असते अंगठी. ती म्हणते की अंगठी. नमूला गोंधळून जाते. ती म्हणते की कुल्फीच्या मटक्यात अंगठी. आकाश म्हणतो की हो अंगठी. आणि आता आकाश तिच्या हातात ना ते अंगठीचा बॉक्स घेतो आणि स्वतः गुडघ्यावर बसून नम्रताला म्हणतो की नम्रता. तो म्हणतो की ही कुल्फी माझ्यासोबत शेअर करशील. आकाश म्हणतो की फक्त आज नाही आज आयुष्यभर. आकाश म्हणतो की मिस नम्रता देसाई विल यू मॅरी मी. बघा प्रेक्षकांना, तुम्हाला म्हटली ना की हा आकाश पण त्याच कुल्फीवाल्याच्या इथे जाऊन नम्रताला प्रपोज करतो. आणि आता आकाशने तेच केलेलं असतं, नम्रताला प्रपोज. आणि नम्रताचं सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम असतं आणि ती सुद्धा त्याने प्रपोज केलं तर ऍक्सेप्ट करते आणि म्हणते की हाऊ सर. आणि बघा आता इकडे आकाशने प्रपोज केलेलं असतं आणि त्याचं प्रपोजल इकडे नम्रताने ऍक्सेप्ट देखील केलेलं असतं. त्यामुळे आता आकाश तिच्या हातामध्ये ती डायमंड रिंग सुद्धा घालत असतो. आणि बघा आता नमूच्या डोळ्यात तुझ्यासाठी म्हणून स्लो चालवत आहे, कळतं तुला. ईश्वरी म्हणते की सर अंजली त्यांना डोहाळे लागलेत कुल्फीचे. बाळ व्हायच्या आत आपल्याला कुल्फी घेऊन घरी पोहोचायचे. ओके. तुला या सिच्युएशन मध्ये जोक सुचतोय. अर्णव तिला म्हणतो की स्कूटरला सीट बेल्ट नसतो. अर्णव म्हणतो की सेफ्टी महत्वाची आहे. ईश्वरी म्हणते की हाऊ पण आता हेल्मेट आहेत ना. अर्णव म्हणतो ते डोक्यासाठी, हातापायांचं काय. अर्णव म्हणतो तसंही तुझ्यासोबत येण्यात रिस्कच आहे. आणि अर्णव म्हणतो की काय माहिती तुझा प्लॅन असेल तर. ईश्वरी म्हणते की काय म्हणालात. अर्णव मोठ्याने म्हणतो की काय माहिती तुझा प्लॅन असेल तर. आता ईश्वरी जास्तच भडकते, म्हणते थांबवा गाडी, थांबवा इथेच थांबवा. अर्णव म्हणतो की व्हॉट. ईश्वरी ऐकत नाही. ती म्हणते की गाडी थांबवा आधी, बाजूला घ्या गाडी. अर्णव म्हणतो की आर यू मॅड. ईश्वरी म्हणते की मला उतरायचे. बघा ईश्वरी काय ऐकत नाही आणि अर्णवला आता गाडी थांबवावीच लागली आहे. अर्णव तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की आर यू आउट ऑफ युअर माइंड. ईश्वरी म्हणते एक तर स्कूटर माझी, तुम्हाला चालवता येत नाही तरी मी तुम्हाला चालवायला दिली आणि मग म्हणतात की माझा प्लॅनच आहे. ईश्वरी पुढे जाते आणि म्हणते की भलाई का तर जमानाच नाहीये. अर्णव म्हणतो की व्हॉट भलाई. अर्णव म्हणतो मी सांगितलं होतं की जाऊन आईस्क्रीम आणायला.
चांगलं ऑनलाईन ऑर्डर करत होतो, पण ते नको आहे. ईश्वरी त्याच्यावर भडकते आणि म्हणते की सगळ्याच गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करून नाही मिळत सर. ईश्वरी म्हणते चांगलं जर खायचं असेल तर मेहनत करावी लागते, मेहनत. अर्णव म्हणतो की व्हॉट मेहनत? मेहनत म्हणजे काय? शेतात जाऊन शेती करायची, राबायची, मेहनत करायची म्हणे. ईश्वरी म्हणते की कशाला वाद घालते मी तुझ्याशी? अर्णव म्हणतो की गुड. ईश्वरी म्हणते मला ना तुमच्यासोबत यायचंच नाहीये. अर्णव म्हणतो की गुड. आणि ईश्वरी आता पायीच निघते. अर्णव म्हणतो की थँक्यू सो मच फॉर दिस फेवर. अर्णव म्हणतो तू जर मागे नसशील ना तर स्कूटी चांगलीच चालवेल मी. ईश्वरी म्हणते हाव ना, मग कोणी थांबवलंय? तुमच्या ह्या गाडीच्या स्पीडपेक्षा पायी लवकर पोहोचेल मी. अर्णव ईश्वरीला म्हणतो की रस्ता माहिती आहे का? ईश्वरी पुढे जाते परत मागे येते आणि त्याला म्हणतात की मी काही जंगलातून नाही आली आहे. अर्णव म्हणतो की जंगलातून आली नाहीयेत, पण वागतीये जंगलातून आल्यासारखी. ईश्वरी म्हणते की जाताय ना? अर्णव म्हणतो की हा जातोय. आणि ईश्वरी पुढे जाणार तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट, आणि ती स्कूटर पुढे घेऊन येतो आणि तिला म्हणतो की स्कूटी तुझी आहेत ना? ती म्हणते हो. मग अर्णव म्हणतो की चालू कर. आणि ईश्वरी स्कूटी चालू करून देते आणि अर्णव तिला म्हणतो की निघ आता. ईश्वरी म्हणते की हो जाते. आणि आता ईश्वरी जाते पुढे जाते. खूप अंधार दिसतोय प्रेक्षकांना पुढे. आणि अर्णव तिला आवाज येतो, ओ हॅलो, तुला माहित नसेल मुंबईच्या रस्त्यांवर ना रात्रीचे बिबटे फिरतात, बिल्डिंग्स मध्ये सुद्धा जातात. अर्णव तिला म्हणतो की तू इंदोरची आहे, माहित नसेल ना तुला. ईश्वरी पण त्याला म्हणते की माहिती आहे तुमची मुंबई. अर्णव तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तिला एकटीला जाऊच द्यायचं नसतं. अर्णव म्हणतो की या रस्त्याने सुद्धा फिरतात बिबटे. अर्णव म्हणतो की मी कालच न्यूज बघितली. आणि ईश्वरी त्याचं काय ऐकत नाही, पुढे जाणार. आणि अर्णव पुढे म्हणतो की या रस्त्यावर बिबटे स्पॉट झालेत. आणि ईश्वरी बघते, ती खूप घाबरते. आणि ईश्वरी समोर बघते तर काय समोर खूप अंधार दिसतो. इकडे तिकडे बघते तर खूप अंधार, आणि तीच खूप घाबरलेली असते. अशी पळत येते आणि अर्णवच्या मागे ते स्कूटीवर जाऊन बसते. आणि इकडे ईश्वरी बसल्यानंतर त्याला म्हणते की ड्रायव्हर चलो. अर्णव म्हणतो की व्हॉट? ती म्हणते की चला. आणि आता तिकडं त्यांचं भांडणं चालूच असतात. अर्णव तिला काही म्हणतात, ती म्हणते हे. आता इकडे आपण बघू नम्रता आणि आकाश हे दोघे जण आता प्रपोज केल्यानंतर छान असं रोमॅन्टिक पद्धतीने कुल्फी खात आहेत. आणि आकाश पण आता तिला ना खूप चिडवतो आणि तो म्हणतो की ओ गॉड सुप्रिया काकू. हे नमू म्हणते की आई. ती घाबरते आणि म्हणते की इकडे तिकडे बघते, कुठे? आकाश जोरजोरात हसतो. नमू म्हणते की अहो, आणि म्हणतो की आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी गंमत केली. नमू म्हणते की काय हो सर तुम्ही? ती म्हणते की तुम्हाला आता गंमत सुचतीये, मला तर टेन्शनच येऊन गेलं. आकाश म्हणतो की प्रपोज केल्यानंतर सिरियस होणारी तू पहिलीच मुलगी आहे. नमू म्हणते की आकाश सर परत मस्करी. नमू म्हणते मला तर टेन्शनच येऊन गेलं होतं. आकाश म्हणतो की आता नो टेन्शन, मी आहेत ना. आणि आकाश म्हणतो की मी खूप सिरियस आहेत, आपण एकमेकांना आवडतो हे आपण आपल्या घरच्यांना कधी सांगणार आहोत? नमू म्हणते की आकाश सर मला काय वाटतं ना की आपण थोडा वेळ घेऊयात, सध्या हा विचार नको करायला. आकाशही म्हणतो की का? नमू म्हणते की काही माहित नाही हो, हल्ली आई ना एकदम टेन्शन मध्येच असते, अजीब वागते, मला सारखं सांगत असते की असं नको करू तसं नको करू. नमू म्हणते मला कधी कधी असं वाटतं का तिला ना कसली तरी भीती आहे, विचारलं तर सांगतही नाही. आकाशही म्हणतो की आय कॅन अंडरस्टँड, ह्या लोकांना स्वतःचा स्ट्रेस एक्सप्रेस करायला काय वाटतं माहित नाही. आकाशही म्हणतो की आता आमच्याच घरी बघ ना, दादा आणि ईश्वरी मध्ये काहीतरी सुरू आहेत, पण ते सांगतच नाहीयेत. डू यू डोंट नो. आणि तेवढ्यात नमूचं लक्ष अर्णवकडे आणि ईश्वरीकडे जातं आणि या दोघांचे बोलणं चालू असतं. तेवढ्यात नमू आता घाबरून जाते आणि नमू म्हणते की आकाश सर. नमू आणि इशू आणि जिजू. आकाश हसतो आणि म्हणतो, आणि आकाश म्हणतो की असं कॉपी कॅट बिलकुल नाही व्हायचं, आधीच सांगतो. नमू म्हणते की हो आकाश सर मी खरं सांगते. आकाश ना तिला लाईटली घेतो आणि म्हणतो की राहू दे. नमू म्हणते की मी खरं सांगते इशू आणि जिजू. आकाश म्हणतो मी खरं सांगतोय, आय एम सो हॅप्पी. दादा जर या क्षणाला इथे आलात ना, मी बिनधास्तपणे सांगेन मला नम्रता आवडते, दॅट आय लव्ह हर. आणि असं म्हणतो, त्याला पण अर्णव आणि ईश्वरी दिसते. हे दोघं म्हणतात दादा ईश्वरी इथे काय करतायत? यांनी बघण्याच्या आत आपल्याला निघायला पाहिजे इथनं. नम्रता म्हणते या दोघांनी जर आपल्याला इथे पाहिलं ना तर आपल्या दोघांच्या घरी तुफान येऊन जाईल. बघा आकाश पण घाबरतो आणि दोघेही तिथनं निघून जातात. ईश्वरी त्याला म्हणते की सर मी कुल्फीची ऑर्डर देते, तोपर्यंत तुम्ही पोहोचाल ना?
आणि मालिकेचा एपिसोड इथे संपतो. आता सगळेजण घरात बसलेले असतात. आजी म्हणतात की पुढच्याच आठवड्यात आपण अंजलीचं डोहाळे जेवण करतो आहे. अर्णव म्हणतो की ताईचं बाळ एका दिवसात आपल्या सगळ्यांचं नशीब बदलून टाकेल, आणि स्पेशली लाडक्या जिजूंचं. आणि अर्णव म्हणतोय की ताईला 7वा महिना लागलाय, ताईचं बाळ